नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2024ची लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींना किती महत्त्वाची होती हे थोडक्यात सांगता येणार नाही. खरं तर देशासाठी किती महत्त्वाची होती आणि पक्षासाठी किती महत्त्वाची होती. खरं तर जवळजवळ 2023 ते 2024पर्यंत भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा सत्तेवर येणारे, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे, या सगळ्या गोष्टी आपण ऐकत होतो. आणि त्या पद्धतीनं नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. पण काहीशा प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांना जी काही लोकसभेमध्ये अपेक्षा होती की आपण 350 पार, कदाचित NDA मिळून 400 पारसुद्धा आपण जाऊ शकतो. आणि तसा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा पण दिला होता. आणि बऱ्याच अंशी लोकांना असं वाटत होतं किंवा अगदी TV मध्ये आपण एक्झिट पोल बघत होते. बहुतांशी एक्झिट पोल चॅनलनी आणि संपादकांनी, जे कोणी विश्लेषक वगैरे असतात किंवा हे एक्झिट पोल वगैरे तयार करतात, यांच्या मते नरेंद्र मोदींचा हा 400 पारचा नारा ॲक्च्युली खरा होताना सुद्धा आपण पाहिला होता. पण तो तसा झाला नाही. नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला स्वतःचं असं बहुमत 272चा आकडासुद्धा टच करता आलं नाही. ही फार मोठी एक नामुष्की त्यावेळेस आलेली आहे. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, कशा झाल्या, तो आपला आजचा विषय नाही. पण त्यातून जो काही आपल्याला भाग घ्यायचा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातून किती जागा कमी झाल्या, उत्तर प्रदेशात काय झालं. खरं तर उत्तर प्रदेश झालं, महाराष्ट्र झालं, हे जे काही हिंदुत्वाचे गड आहे आणि इथं लोक मतदार भारतीय जनता पार्टीच्या बाजूने जरी असले तरी पण ते निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वास, मोदी तो आएगा, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहे, आपल्या एका मताने काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी घरी झोप काढत राहिले पण मतासाठी बाहेर पडले नाही. आणि त्याचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींना बसला. आणि महाराष्ट्रात पण खूप मोठी हार भारतीय जनता पार्टीची झाली. जी काँग्रेस मेलेली होती ती अक्षरशः ऊर्जा अवस्थेत आली. आज काँग्रेस 1 नंबरचा पक्ष लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये झाला आहे. आणि मग नंतरच्या काळामध्ये नेतृत्व बदलाच्या सुद्धा काही गोष्टी आपण महाराष्ट्रामध्ये पाहिल्या. खरं तर जरांगे पाटलांनी अगदी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यामध्ये कुठेही कसूर केलेला नाही आहे. सारखं जरांगे पाटील अगदी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात ते. त्यामुळं आणि त्यांच्या जातीवर, त्यांच्या सगळ्या गोष्टींवर, आणि एकमेव टार्गेट ते असल्यामुळं पक्षाला पण असं वाटलं की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातून बाहेर काढावी की काय. आता हे 2.5 वर्षाचं आपण सरकार सुरुवातीचं उद्धव ठाकरेंचं पाहिलं आणि त्याच्यानंतर शिवसेना घेऊनच जे एकनाथ शिंदे बाहेर पडले, नंतर 1 वर्षांनी राष्ट्रवादी घेऊन अजित पवार बाहेर पडले. हे 2 पक्ष फुटल्यामुळं महाराष्ट्राची जी काही राजकीय परिस्थिती ती अस्थिर झाली. आता ह्या 2 पक्ष, जे काही 2 पक्षाचे 4 पक्ष झाले. आता या काही पक्षाच्या ज्या काही उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, त्यांना नवीन चिन्ह, नवीन नाव घ्यावं लागलं. आणि एकंदरीत सहानुभूतीची लाट त्यांच्या पाठीमागं जनतेची एक आली की या
भारतीय जनता पार्टीकडून अशा प्रकारचं कृत्य, अशा प्रकारचे पक्ष फोडण्याचं काम केलं. त्याचासुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला फटका बसला. पण देवेंद्र फडणवीसांचा नेतृत्व बदल, देवेंद्र फडणवीसांना कदाचित म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदावर त्यांची नेमणूक होती की काय, त्यांना कदाचित आता नड्डांची मुदत संपते, मग देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये खूप चांगलं काम केलेले, वसंतराव नाईकांच्या नंतर 5 वर्ष सातत्याने सरकार चालवण्याचं काम केलेले, तसं महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष सरकार चालून परत बहुमताकडे आकडा नेणं. आता महायुतीचं सरकार आता 2014 ते 2019 मध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढली आणि 2019 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला बहुमत मिळालं होतं. ही सामान्य गोष्ट नाही आहे. 5 वर्ष सातत्याने सरकार चालून परत युतीला बहुमत मिळवणं ही गोष्ट सामान्य नाही आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांवर असा कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप किंवा प्रशासकीय कामामध्ये कुठं कसूर, विकासच आणि एक नेशन फर्स्ट, राष्ट्रप्रथमचं त्यांचा एक तो जो देशाबद्दलचं जे प्रेम, ते आपण कुठेही त्यांचं नाकारू शकत नाही. आणि संघटनेमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलेले. त्यामुळं असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीसांना कदाचित राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा भारतीय जनता पार्टी त्यांचा वापर करू शकतं. पण देवेंद्र फडणवीसांना जर राष्ट्रीय पातळीवर नेले तर आज तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांइतका सक्षम नेता भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या केडारमध्ये नाही आहे. सेकंड लिडरशिप आपल्याला महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नंतर पाहायला मिळत नाही. आता 2014 मध्ये 122 आमदार, 2019 मध्ये 105 आमदार आणि एकनाथ शिंदेंना 38 आमदारांवर मुख्यमंत्री पद दिलं आणि एक 5 वर्ष सातत्याने मुख्यमंत्री राहिलेला माणूस उपमुख्यमंत्री पद घेतोय आणि ते पण कुठले आडेवेडे न घेता आणि उत्कृष्टरित्या राज्याची घडी परत बसवतोय. आणि ज्या शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी, संजय राऊतांनी जी काही गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला, तुमच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला, त्या लोकांना अद्दल घडवण्याचं कामसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केलं. पण अतिशय शांतपणे, कुठेही आक्रमक न होता 2.5 वर्ष त्यांनी अतिशय प्लॅनबद्ध ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ह्या सगळ्या कृती केलेल्या आहे. कुठे आढळटप्पूसारखे विधानं, कुठंतरी वाचाळवीरासारखे विधानं किंवा आक्रमक कोणाला तरी शिव्या देणं, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जरी ओढला असेल तरी पण ते राजकीय जे काही स्टेटमेंट असतील त्याच पद्धतीनं, आणि कुठेही असं आक्रास्थळिक वगैरे वागणं, त्यांच्यावर अन्याय झाला आहे खूप असा, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे जे काही एकनाथ शिंदेंनी शिवसेना घेऊन गेले, त्यानंतर जे काही उद्धव ठाकरेंचं रूप आपण पाहतोय, आदित्य ठाकरेंचं रूप पाहतोय. कुठेही भाषणामध्ये आपण ते उभे राहिले की त्यांनी फक्त शिव्या द्यायच्या, शिंदे मेंदे, गद्दार, खोके, म्हणजे त्यांच्या डिक्शनरीमध्ये, त्यांच्या काही सगळ्या गोष्टींमध्ये, भाषणांमध्ये आपण ज्या शिव्या ऐकतोय याच्या पलीकडे त्यांच्याकडं कुठलं उद्दिष्ट नाही. आणि इतकं मनाला त्यांनी लागून घेतले की जसं काही हा पक्ष हे सगळं त्यांनी घडवून आणले. खरं तर स्वर्गीय बाळासाहेबांनी हा शिवसेनेचा पक्ष आणि याची उभारणी हिंदुत्वासाठी केली होती, पण त्याची उद्धव ठाकरेंनी माती केली. तो आपला आज एकनाथ शिंदेंचा पण आपण विषय घेत नाही. खरं आपल्या तर बोलायचे देवेंद्र फडणवीसांवरच. पण आता ज्या ज्या गोष्टीची चर्चा आपण नंतर लोकसभेच्या
इलेक्शनच्या नंतर, निवडणुकीच्या नंतर होती की देवेंद्र फडणवीसला राष्ट्रीय राजकारणामध्ये नेतील, कदाचित ते केंद्रीय मंत्री पण होतील. या सगळ्या चर्चा थांबलेल्या आहे, कारण देवेंद्र फडणवीसांना नागपूरमधून 5व्यांदा विधानसभेचं तिकीट भारतीय जनता पार्टीने पहिल्याच यादीत दिले. त्यामुळं देवेंद्र फडणवीस आमदारकीचंच निवडणूक लढवतात आहे. त्यामुळं ते राष्ट्रीय राजकारणात लगेच जातील अशी काही परिस्थिती आपल्याला दिसत नाही. आणि दुसरी चर्चा म्हणजे ज्या प्रकारे महाविकास आघाडीमध्ये जी खेचताण आहे की मुख्यमंत्री, आता उद्धव ठाकरेंना तर असं वाटतं की 2019मध्ये जी काही गद्दारी करून ते आले आणि त्याचं बक्षीस सातत्याने मलाच मिळावं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विरोधात जनतेने कौल दिला होता. मग मी माझ्यामुळं महाविकास आघाडीचं 2.5 वर्ष की होईना सरकार आलं. मग इथून पुढच्या निवडणुका माझ्याच नेतृत्वात लढाव्या अशी त्यांची एक माफक अपेक्षा आहे. पण काँग्रेस आता मोठा पक्ष झाला आहे. काँग्रेसच्या 13 जागा निवडून आल्या. अजून एक अधिक विशाल पाटील त्यांच्याकडे सामील झाले. म्हणजे 14 खासदार आज काँग्रेसचे आणि 8 खासदार शरद पवारांचे. आणि विशेष काही उद्धव ठाकरेंना पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या समोर काही असा प्रभाव टाकता आला नाही. समोरासमोर 13 जागांवर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची लढाई झाली. त्याच्यामध्ये 7 जागा एकनाथ शिंदेंनी विजयी केल्या आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंचा शिवसेनेमध्ये स्ट्राईक रेट उद्धव ठाकरेंपेक्षा चांगला आहे. त्याच्यामुळं जनतेने पण एकनाथ शिंदेंना स्वीकारले, उद्धव ठाकरेंना त्या तुलनेमध्ये स्वीकारलं नाही. आता तो आजचा विषय आपला नाहीच आहे, पण तरी पण ओघाने काही गोष्टी येतात. आणि मग आज यांचं जी काही खिचताण आहे, मुख्यमंत्री काँग्रेसने उद्धव ठाकरेंना साफ नकार दिला आहे. राष्ट्रवादीने ते सांगितले की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री होईल. आणि इकडे एक महायुतीमध्ये मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, यांच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग आहे. आज महायुतीची निवडणूक ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढली जाते आहे. पण पुढे मुख्यमंत्री कोण होईल हा जो काही प्रश्न आहे हा अनेकांना पडतो. पण तसं तो प्रश्न पडण्याचं काही कारण नाही. तेव्हाची परिस्थिती जी काही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं ती एक विशेष परिस्थिती होती. आणि तेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले किंवा एकनाथ शिंदेंनी शिवसेना भारतीय जनता पार्टीबरोबर आणली तर त्यांना तितकं मोठं बक्षीस देणं गरजेचं होतं. आणि हे कोणालाही असं आवडलं नाही असं कुणी आपण म्हणू शकत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते किंवा अगदी RSSचे कार्यकर्ते यांनासुद्धा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं हे आवडलं नाही असं आपण म्हणूच शकत नाही. कारण एकनाथ शिंदेंनी कामच तसं केलं होतं. ते आले म्हणूनच भारतीय जनता पार्टी परत सत्तेत आली. महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाचं सरकार आपल्याला पाहायला मिळालं. पण ती परिस्थिती विशेष होती. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यामुळं जे काही उर्वरित काही लोक उद्धव ठाकरेंबरोबर होते ते बरेच लोक एकनाथ शिंदेंकडे आलं आणि उबाटाचा जवळजवळ करिश्मा संपून गेला. थोड्याफार प्रमाणामध्ये लोकसभेला त्यांना फायदा झाला. पण हिंदुत्वाचं जे काही त्यांचं बेगडी प्रेम होतं हे सुद्धा लोकांनी पाहिलं. नंतरच्या काळामध्ये त्यांनी मुसलमान प्रेम दाखवलं. लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मुसलमानांची मतं पडली आणि सहानुभूती थोड्याफार प्रमाणामध्ये मिळाली. पण सहानुभूती ही कायमस्वरूपी मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. पण आता आपल्याला जी काही दुसऱ्या चर्चाच्या विषयी बोलायचे ती म्हणजे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल. तर हे सगळं अंडरस्टँडिंग आहे. देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे, एकनाथ शिंदेंनाही माहिती आहे की ज्या पक्षाच्या जास्त जागा असतात
त्यांना जास्त दिवस आपण दाबून ठेवू शकत नाही आणि संघटनेमध्ये ज्याचं मंत्रिपद किंवा ज्याला मुख्यमंत्री व्हायचे त्याला जास्तीच्या जागा पण लागतात. खरं तर 2.5 वर्ष 105 आमदार असून देवेंद्र फडणवीस ही उपमुख्यमंत्री राहिले. ही त्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि पक्षाचा पण तो मोठेपणा आहे. पण हा वारंवार दाखवू शकत नाही, कारण जास्तीचे जे आमदार असतात त्यांना सरकारमध्ये सामील करून घ्यावं लागतं आणि त्यांच्यासाठी सरकारचा मुखिया त्या पक्षाचाच लागतो, म्हणजे मुख्यमंत्री त्या पक्षाचा लागतो, तरच पक्ष बळकट होत असतो, नाहीतर पक्षाची सुद्धा वाट लागते. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आणि सुदैवाने किंवा महाविकास आघाडीच्या दुर्दैवानं जर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार महायुतीचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होतील, यात कुठलाही किंतु परंतु उरलेला नाही आहे. ह्या चर्चा ज्या काही होत्या की महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस जातील आणि परत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, कदाचित एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद पण घेऊ शकतात, कारण त्यांनी एकमेकांच्या नेतृत्वात काम केलेले. इतकंच आपल्याला स्पष्ट करायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.